डोळ्याला सांगितलं, डोळे तुम्ही तिकडे इकडे ना बघू, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा, विठोबाचे मुख बघा, पाहता मुकुंदाचे मुख, फिके झाले जे पियुष, डोळ्या झाले परमसुख, धन्य श्रीमुख श्रीहरीचे. मात्रांनी खूप सुंदर वर्णन केले बरं. त्याप्रमाणे मनात येथे धाव घेई विठोबाचे. सगळ्या इंद्रियाला वळण लावणं असं तुकोबारांनी केलेलं आहे. त्याप्रमाणे काय होतं ते आता हे जन्मजातच असं आहे महाराज, जन्मल्यापासूनच आपल्या मागे बाटली लागली बरं का. दवाखान्यात जन्मलं सलाईनची बाटली जागतात आणि असं थोडा हिंग असलं प्रकाश राहते, तसल्या प्रकाशामध्ये त्याचा जन्म होते. तेवढ्या 1000 करण्याच्या प्रकाशामध्ये जन्म झाल्यामुळं तिथंच 50% त्याचे डोळे गेले. ते वैज्ञानिक सांगतात तिथंच जातात डोळे कमजोर झाले. डोळे पूर्वी दिव्याच्या ज्योतीमध्ये बाळंतपण व्हायचं तसल्या प्रकाशात, आणि तिथं सलाईनची बाटली त्याला सवय पडली, बघितलं त्या बाटलीला. पुन्हा थोडं लहान एक झालं की तिला ग्राईप वॉटरची बाटली, ती बाटली आली बरं का. मग ते बाटली पुन्हा पुन्हा आली. थोडं पुढे चाललं की शाळेला चाललं की त्याच्या बॅगमध्ये पाण्याची बाटली, हा बघ पाण्याची बाटली घेऊन जा, पाण्याची बाटली घेऊन जा. ती बाटली घेऊन गेलं पाणी प्यायला. मग पुन्हा पुन्हा शाळा शिकून थोडं मोठं झालं, पाण्याची बाटली गेली, दारूची बाटली आली बरं का. पुन्हा ते दारूची बाटली घ्या वाटल्याला. आता दारूची बाटली घ्यायला लागलं, पुन्हा पुन्हा असं गेलं म्हणून म्हातारपण झालं की पुन्हा सलांची बाटली आली, आणि शेवटी गेलं पुन्हा अत्तरची बाटली. हा सगळी कमाला सगळ्या बाटलीमय जीवन झालं आपलं सगळ्याच्या मध्ये. बरं तुम्हाला माहित आहे का, उत्तर द्या बरं का. ते पाणी प्यायला आम्ही आता झालो, ते केवढ्याला ते बाटली? 20 का? 20 रुपयाला. आता 20 समजा, 20 रुपयाला एक पाण्याची बाटली. त्या 1 लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी असल्यामुळं 20 रुपये त्याची किंमत. पाणी पिऊन पार झालं, बाटली कशाला टाकावं म्हणून ठेवलं, उगस राहू दे आणि कामाला त्यामुळे ठेवलं. त्याच्यामध्ये दूध घ्यायचं होतं. अरे म्हणलं घराकडे दूध न्यायचं आहे, आणि गेलं तिकडं, आणि त्या दूधवाल्याकडे गेलं, याच्यात बाटली दूध भरा. 1 लिटर दूध घेतलं. आता किती झाली किंमत? 60 रुपये. 60 रुपये त्याची 60 रुपये किंमत झाली. आणि घरला आणलं दूध, बी घरी चहा पाणी काय स्वयंपाक वगैरे केलं. दूध घेतल्यावर मग त्याच्यामध्ये तसंच बाटली ठेवलं. तर म्हटलं जरा बाटली आहे का तुमच्याकडे? म्हटलं का कशाला? जरा पाणी जरा बाटली रिकामी पाहिजे, घेऊन या म्हणून पाणी. त्यानं रिकामी ते बाटली थोडं पाणी घेऊन आलं. ह्याच्याकडे दुसऱ्या होत्या 2 बाटल्या. ते प्रोग्राम तिथे करायला लागला. त्याच्यामध्ये असं पाणी एकमेकात मिसळताना अख्ख्यानं एकानं काय केलं, हे बाटल्या बघितल्या बोंब मारतात, जमत नाही म्हटलं, ह्याच्यात बाटलीत घालून म्हटलं. त्या पाण्याच्या दुधाची जे होती दूध बी गेलं, त्याच्यात दारू. 1 लिटर दारू. किती झाली किंमत? 60 रुपये लागतात. आता हिची किंमत किती झाली कोणास ठाऊक? तुला अंदाजे करायचं काहीतरी काय होतं बाबा, आता ते कुणाला माहिती बी नाही. ज्याला माहिती आहे त्याला सांगावं वाटत ना. किती झाला सर्व अंदाजा घ्यायचं तर म्हणा की का? 200. हा बरोबर 200. आमचे केरुळकर सांगितले 200 रुपये. आहे ते सात्विक महाराज बरं का. 200 रुपये दारू भरल्यामुळं 200 रुपये वाढले. तेवढं बी दोघं काय ते एकमेकाला घेतले, सगळे दोघं तिघे घेतले, पार केले, आणि स्वच्छ खंगाळून धुतले, आणि त्याच्यात पुन्हा 1 लिटर तूप घेतले. तूप बन. आता किती झाले? 800. 700-800 रुपये किंमत झाली. बघा किंमत कशामुळे वाढलेली? त्या बाटलीमध्ये काय याच्याहून किंमत वाढलेली. आणि तूप ही जर काढलं, रिकामीच बाटली ठेवलं तर किती किंमत आहे? 0 किंमत आहे. तसं काहीच करत नाही रिकामं की त्याला 0 किंमत आहे. पाणी घातलं तर 20 रुपये आहे, दूध घातलं तर 60 रुपये होते, दारू घातलं तर 200 रुपये होते, तूप घातलं तर 700-800 रुपये किंमत होते, आणि दारू घातलं तर एवढी बेकिंमत होते बरं का. तुम्ही असं नाही याची किंमत म्हणून समजू नका, त्या किंमतीला अर्थच नाही हो. असली बेकिंमत अवगुणाची हाती फजिती, फजितीला पात्र होत असतो मनुष्य. म्हणून बुद्धीनं काम केलं पाहिजे. हे शरीर रूपी एक बाटली आहे. मी बाटली काय सांगितलं? हे शरीर रूपी बाटली आहे. याच्यामध्ये तुम्ही दूध घाला, तुम्ही सात्विक बुद्धी होते.
सात्विक बुद्धीमुळे तुमचं आयुष्य वाढतं, ज्ञान वाढतं, सुख मिळतं, तुम्हाला समाधान मिळतं बरं का. आणि दारू घातलं तर दुःख मिळतं, संताप होतो, सगळे आतले जे नाडी आहेत सगळे आतले मध्ये जे आहेत ना आतडे नासून कुजून जातात आणि शेवटी माणूस कंगाल होतो बरं का. काहीच नाही बरं का. मी परवा काल 4 दिवसाखाली एकमेला कीर्तन होतं माझं, तुम्ही नव्हतो महाराज बरं का, होतं का? एकमेला कीर्तन होतं. मी विचारलो बरं का महाराजांना, आणि मी काय केलं गावातून, बाबा चल म्हणून एक ड्रायव्हर गाडी घेतलं कार, आणि कारमध्ये गेलो आम्ही कार्यक्रमाला. कार्यक्रम झाला, माझ्याबरोबर जेवण केलं, माझ्याबरोबर त्या ठिकाणी तिकडं पद्धत आहे, कीर्तन झालं की पुन्हा सगळे चिवडा खातात, चहा चिवडा करतात, ते घेतलं. ड्रायव्हर आमचा भावकीच होता, आलं आणि गावामध्ये आलं. मला निटूरला कार्यक्रमाला यायचं होतं. 2च दिवस मध्ये गेले, 3ऱ्या दिवशी पडल्या पडल्या जाग्यावर मेलं. परवा झालेली घटना, 8 दिवस महाराज. तरुण मुलगा, लग्न झालं नाही, ड्रायव्हरकी करत होतं. त्याला म्हटलं जास्त पिऊन झालं का, तर ते प्यायचं, सिगारेट ओढायचं छंद लागलेला होता त्याला जास्त. पण त्याने सांगितले नाही, आता महिनाभर बंद केलं. तर बंद केलं, चालू केलं, आम्हाला काय करायचं. पण तात्पर्य ते आतून खंगून गेलं मधून, कुठं उपास कुठे होते की थोडं पडलं निमित्त झालं, तेवढंच जाग्यावरच गेलं. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं यह किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है ये किसी का. हे काळा नळाचे तोंडी घातले लोण्याचे उन्हे मासी पंख पाखडे तव हे सरे. आयुष्य बर्बाद व्हायला वेळ नाही, लक्षात ठेवा. आयुष्य थोडंच आहे, पण एवढ्या आयुष्याचा उपभोग चांगल्या प्रकारे घ्या. आज तुम्ही या ठिकाणी आलात, एवढे हरिपाठ चक्रीय भजन कीर्तनामध्ये एवढं नाचून भजन करता, हा आनंद, हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा मिळत नाही. हा रस आनंदाचा, हा रस आनंदाचा, हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, घोष करा हरिनामाचा, घोष करा हरिनामाचा, घोष करा हरिनामाचा. सात्विक आनंद, हा रस आनंदाचा. बरं का, वास्तव आपलं खरं म्हणजे वास्तविक आपण विचार करत होतो, केवळ बुद्धीचाच विचार आपण करत आहोत. ही बुद्धी कशी परमात्म्याने दिली, शक्ती किती मोठी शक्ती दिली आहे, ह्या बुद्धीचं थोडं स्वरूप आहे का. सायंटिस्ट वैज्ञानिक लोक या बुद्धीचं मोजमाप केलेलं आहे. बरं का, याला काय म्हणतात आपण, जसं द्वार म्हणून तसं माइंड इज डोर.
बरं का. हे दरवाजा आहे, पण ही बुद्धी काय करते. आज प्रत्येकाचं ऑपरेशन होतं, डोळ्याचं, हाताचं, पायाचं, छातीचं, हृदयाचं वगैरे वगैरे अनेक ऑपरेशन होतात, पण बुद्धीचं ऑपरेशन होत नाही. आणि जर झालं तर ते टिकत नाही. होतात ना ब्रेन ट्यूमर, ज्याला म्हणतात ना, ब्रेन ट्यूमर सारखी बिमारी होते, होऊ नये होते, पण समजा जर झालं लाखामध्ये एखाद्याचं सक्सेस होतं बरं का. मग त्याचं काहीतरी अर्धांग वाईतर होतं, एखादा डोळा जातो, एखादं काहीतरी होतं, आणि महिना 2 महिन्यात आयुष्य राहतं, झालं काही राहत नाही. म्हणजे एवढे करोडो तंतू बारीक बारीक आहेत मला बरं का. त्याच्यातलं एक तंतू ऑपरेशन करता जर गेलं संपलं. हे कसं परमात्मा दिलं असेल, काय दिलं असेल. हे जे बुद्धी आहे ना, डोकं आता जास्त आले आपल्याला लवकर जायचे पुढे. हे बुद्धी आहे ना, अर्धा भाग रिकामच आहे, फक्त अर्धा भाग चालू आहे. त्याच्यामध्ये त्या बुद्धी, अर्ध्या बुद्धीतला उपयोग किती होतो ऐका. शिक्षक असेल, बँकेतला मॅनेजर असेल, शाळेतला शिक्षक, बँकेतला मॅनेजर, तहसीलमधला एखादा कारकून असेल वगैरे, असे एखादा व्यापारी, दुकानदार असेल, यांच्याकडे किती बुद्धी आहे. मणगेकर महाराज वैज्ञानिक सांगतात 2.5% बुद्धीचा उपयोग करतात, फक्त 2.5%. तेवढंच उपयोग करतात. हे एवढे मोठे सावकार, एवढे शिक्षक, बुद्धिमान, चांगलं म्हणून घेतात बरं का. आणि याच्यापेक्षा जे पुढे पुढे जाऊन आज शोध लावतात, जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशानं चंद्राचा शोध लावला. अनेकांनी चंद्रावर गेले, पण दक्षिण ध्रुवावर कोणी गेलं नाही जगामध्ये, गेलं का. पण दक्षिण ध्रुवावर जिथं अंधार आहे तिथला शोध लावून सक्सेस केलं आपल्या भारतातले सायंटिस्ट लोकांनी बरं का. केलं की नाही. चंद्रयान 3 म्हणून बरं काय ना, हे केलं. आणि ते जे परिणाम झाला तिथं किती बुद्धीचा त्यांनी उपयोग केला. वैज्ञानिक सांगतात 15% बुद्धी बरं महाराज. फक्त 15% उपयोग केला तर आज सायंटिस्ट लोक कॉम्प्युटरचा शोध, मोबाईलचा शोध, चंद्रावरचा शोध, एवढा शोध होऊ लागले. अजून किती बुद्धी आहे तुमच्याकडे विचार करा. गहाण पडली आपली बुद्धी, व्यसनाच्या अधीन झाल्यामुळे गहाण पडली, कचरा जमा झालेला आहे. त्या बुद्धीला ध्यान करा, स्मरणशक्ती वाढवा, ती बुद्धी तुम्हाला कामाला येईल. मग 50%, 100% बुद्धीचा उपयोग कोण करतो. कणाद, बुद्ध, कृष्ण परमात्मा, शंकराचार्य, हे असे जे महान विभूती होऊन गेल्या ना, हे 100% बुद्धीचा उपयोग ज्यांनी केलेला आहे. आमचे ज्ञानोबा आहेत, तुकोबासारखे थोर मोठे संत, यांनी फक्त बुद्धीचा उपयोग केला. ज्ञान तुम्हाला पुस्तकातून मिळवायचं नाही, ध्यानानं ज्ञान मिळतं. आता आम्ही शाळेत जाऊन काही ज्ञान अभ्यास करतो. आमच्या संतांनी काय केलं, कुठली शाळा होती ज्ञानोबा तुकोबाच्या काळामध्ये, तर त्यांच्या मनात ध्यानातून त्याला ज्ञान निर्माण झालं, आणि त्यांनी जे लिहिलं ते अभंग आज जगामध्ये अजरामर झाले बरं का. म्हणून बुद्धी अशी बुद्धी आहे. त्या बुद्धीचा उपयोग सद्बुद्धी जर झालं तर ते महान आहे. प्रमाण सांगू, जैसे दीपकळे का धाकुटी, तरी बहु तेजाते प्रगटी, तैसे सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. सद्बुद्धीला लहान म्हणू नये, पण दुर्बुद्धीचा मात्र स्वीकार कोणी नको. दुर्बुद्धी ते म्हणा, दुर्बुद्धी ते म्हणा,
चांगली आहे सांगितलं आणि दुर्बुद्धी नको म्हणून त्याचा नकार करा आणि देवाला प्रार्थना करा. कदा नुपजो नारायणा. एकानं कीर्तनामध्ये हे आपण घेतली मी. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. चाल म्हणणं एवढं जोरात चाल म्हणलं. दुर्बुद्धी ते म्हणा सदा उपजो नारायणा. मी त्यांना म्हणलं कदा 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 सदा उपजो नारायण. सदाच मन बाबा काय म्हणाले ते म्हणलं बरं का. सदा म्हणजे असाच दुर्बुद्धी राहा आम्हाला म्हणाले. कदा म्हणजे कधी सुद्धा येऊ नये बाबा हे प्रार्थना देवा पुढे करा. आणि आता मजा ऐसे करी तुझे पायाची तरी परमात्म्याच्या मुळे काय होतं म्हणून तुकोबराय म्हणतात बुद्धीचा पालट धरा रे काही पालट धरा रे काही बुद्धीचा बुद्धीचा पालट धरा रे काही म्हणून तुकोबराय म्हणतात बाबांनो बुद्धीचा पालट धरा. आता पालट म्हणजे बुद्धी व्यसनाकडं, बुद्धी कर्माकडं, बुद्धी जगतामध्ये अनेक विषयाकडं जे आपली गेलेले भरकटच दिले तिला मागं फिरवा. तिकडलं इकडे फिरवा. कबीर महाराज म्हणतात बरं का इधर से उखाडना उधर लगाना म्हणतात बरं का. ही बुद्ध तिकडच्या ऐवजी पिछे म्हणून म्हणायचं इकडे फिरवायचं त्याला आणि स्वस्वरूपाची ओळख करून द्यायचं. हा धरा रे काही मागुता नाही मनुष्य देह पुन्हा जन्म नाही पुन्हा देह नाही. जर तुम्ही बुद्धीला स्वस्वरूपाची जाणीव करू दिला नाही आत्मा काय परमात्मा काय याचं चिंतन याचं ध्यान कधी जर केलं नसेल तर तुमचं हित होणार नाही. तुम्हाला वाटेल की माझं हित करणारे माझे मायबाप आहेत, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे ऐश्वर्य आहे, तर हे काही तुमच्या कामाचं नाही. अभंगाचं दुसरं
गीताच